बदलापूर पश्चिम बेलोली परिसरातील तुलसी सिग्नेचर बिल्डिंगचे विकासक भावेन पटेल, किंजल पटेल आणि रमेश पटेल यांच्याविरोधात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात कल्याण जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे बदलापूर पश्चिम पोलिसांनी सांगितले आहे। काही दिवसापूर्वी एका बिल्डरने एका फ्लॅट खरेदीदाराची फसवणूक केल्याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन करत आहे। सदर गुन्ह्यामध्ये तपास करून पुरावे प्राप्त झाल्यानंतर आपण सदर आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया चालू केली होती, पण मीनव्हाईल सदर आरोपी हा माननीय सेशन कोर्टामध्ये अँटिसिपेटरी बेलसाठी गेला होता। कालच माननीय न्यायालयाने त्याचा बेल रिजेक्ट केलेला आहे। आता आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करत आहोत। उल्हासनगर या ठिकाणी राहणारे किशोर कदम यांनी सन 2018 मध्ये सदनिका बुक केली होती। 2725 स्क्वेअर फूट सदनिकेची किंमत 1,27,00,000 अशी निश्चित करून सदनिकेचा ताबा 2019 मध्ये देण्याचा करार देखील करण्यात आला होता। यासाठी किशोर कदम यांनी विकासक भावेन पटेल यांना बँकेचे कर्ज काढून 94 लाख रुपये दिले आहेत, परंतु आजतागायत किशोर कदम यांना सदनिकेचा ताबा देण्यात आला नसून प्रत्यक्षात सदनिका देखील ठरलेल्या स्क्वेअर फुटांच्या अगदीच कमी असल्याने किशोर कदम यांनी झालेल्या दिरंगाईबाबत तसेच सदनिकेच्या क्षेत्रफळाबाबत विचारणा केली असल्याने भावेन पटेल यांनी किशोर कदम यांनाच दमदाटी करून तुला घरही देत नाही आणि पैसेही देत नाही असे सांगितले असल्याने किशोर कदम यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात भावेन पटेल, किंजल पटेल आणि रमेश पटेल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असता बदलापूर पश्चिम पोलिसांनी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। परंतु गुन्हा दाखल होऊन 1 महिना संपला असताना देखील बदलापूर पश्चिम पोलिसांनी अद्याप भावेन पटेल आणि त्यांचे भागीदार यांना अटक केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। दरम्यान अटक टाळण्यासाठी भावेन पटेल, किंजल पटेल आणि रमेश पटेल यांनी कल्याण जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असताना कल्याण न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज देखील फेटाळला आहे। असे असताना बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपींना अटक न करता त्यांना अप्रत्यक्षरित्या मदत करत असल्याचा आरोप किशोर कदम यांनी केला असून पोलिसांनी याबाबत तातडीने कारवाई न केल्यास विविध सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन आपण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे किशोर कदम यांनी म्हटले आहे। 2018 मध्ये आम्ही फ्लॅट बुकिंग केला आणि त्याचं पोझिशन तो आम्हाला 2019 मध्ये देणार होता फेब्रुवारीमध्ये। फ्लॅट ओव्हरऑल 2725 असा स्क्वेअर फीट आम्हाला सांगितला गेला आणि त्याची व्हाईटमध्ये जी रक्कम आहे ती 1,27,97,500 अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सांगितली आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला त्याप्रमाणे ॲडव्हान्स दिला आणि त्याला बँकेचं लोन करून आम्ही त्याला 50 लाख ते असे टोटल म्हणून 94 लाख रुपये आम्ही त्याला दिले, ट्रान्सफर केले। त्याच्यानंतर आम्ही पैसे दिल्यानंतर त्याने फ्लॅटचं काम कुठपर्यंत आलं, कसं करतो आहे असं आम्ही त्याचा फॉलोअप घेत गेलो, पण आम्हाला नंतर माहीत पडलं की याने पैसे कुठेतरी दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट केले आणि इथे काम बंद पडलेलं आहे। बोला मैं बांधकाम भी करेगा नहीं, पोजीशन में देगा नहीं, फ्लैट भी तुमको देगा नहीं और पैसे के बारे में सोचेगा तो पैसा भी देगा नहीं तुझे, जिधर जाने का उधर जा। एक दिवशी पोलीस स्टेशनमध्ये त्याला बोलवून घेतलं गेलं आणि 1,65,00,000 त्याने व्यवहार केला की एवढे पैसे देणार। ह्या गोष्टीला 7 वर्ष झाले आमचे पैसे अडकलेले तिथे। त्यावेळेला 1,65,00,000 त्याने मागच्या 2 वर्षापूर्वी व्यवहार केला, तर त्याच्यामध्ये त्याने आम्हाला एक चेक 50 लाखाचा, एक 25चा, एक 50चा असा मिळून आम्हाला अर्धे पैसे दिले आणि बाकीचे 75 लाख रुपये त्याच्याकडे आमचे तसेच राहून गेले। तर ते 75 लाख म्हणजे बँकेचं जे लोन आहे ते तसंच राहून गेलं। त्याच्यामध्ये व्याज आम्हाला जे काय आम्ही प्रायव्हेटमध्ये इकडनं तिकडनं उचललेले पैसे होते त्याचंही आम्हाला व्याज भरावं लागतं आहे आणि बँकेचंही आम्हाला व्याज भरावं लागतं आहे। गुन्हा दाखल केला, पण त्याच्यावर गुन्हा दाखल करूनसुद्धा काही कारवाई ज्याप्रमाणे व्हायला हवी त्याप्रमाणे केली गेली नाही, त्याला सूट दिली गेली आणि मग अटक न करताना त्याने अटकपूर्व जामीनसाठी त्याने कल्याण कोर्टामध्ये प्रयत्न केले, सेशन कोर्टामध्ये। तिथेही त्याचा अटकपूर्व जामीन कॅन्सल झाला, रिजेक्ट झाला। त्याला अटक व्हायला हवं अशी आमची इच्छा आहे आणि अटक करून त्याला त्याचे जे काय भागीदार लोक आहेत किंवा ते तिघेजण जे आहेत जेवढे त्याचे पार्टनर आणि तो ओनर जो आहे यांना काय शिक्षा व्हावी, पनिशमेंट व्हावी। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।